तर बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. आणि हे काय आहे, हे कोणाकोणाला माहिती आहे तर नक्की कमेंट्स करून सांगा मला. तर आजची पण आपली रेसिपी अशीच आहे, चटपटी चटकदार असे आपले करवंदाचे लोणचे. आता बाजारात छान असे करवंद आणि ते पण मस्त कच्चे खूप आंबट असणारे आलेले आहेत, तर त्याच आपण करवंदाचे लोणचे आणि खूप भारी असं बनते. तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर इथे सुरुवातीला मी काय करते, म्हणजे लोणच्यासाठी आपल्याला जो तेल लागतो, मसाला लागतो, तर तो आधी बनवून घ्यायचा आहे आपण. तर कारण तो पण मग छान थंड होऊन जाते आणि वाट बघावी लागत नाही. तर मी इथे 4-5 चम्मच, म्हणजे जवळपास 6 चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे आणि एका स्टीलच्या गंजामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता तेल छान गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये मी टाकत आहे चिमूटभर हिंग टाकत आहे. आणि त्यानंतर मेथी अर्धा चम्मच, लवंग 6-7 आणि दालचिनीचा तुकडा आणि काळे मिरे हे घेतलेले आहे. छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. तर मी हे भाजून याची पूड वगैरे काही केलेली नाही आहे. तर मी अख्खेच्या अख्खे या तेलामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर मी 10-15 जवळपास मी लसूणच्या पाकळ्या इथे टाकलेल्या आहे आणि गॅस आता मी ऑफ केलेली आहे. तर आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूणच्या पाकळ्या तेलात पण टाकू शकता किंवा तुम्ही करवंदासोबत कच्च्या पण ठेवू शकता. तर आता हे तेल आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे. आणि तेल थंड होतपर्यंत आता आपण करायचा आहे याचा मसाला, जो सुका मसाला आहे. तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि पुन्हा मी अर्धा चम्मच इथे मेथी घेतलेली आहे आणि 1 चम्मच सोप घेतलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी अर्धा वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर हे सर्व साहित्य काय करायचे, छान असे भाजून घ्यायचे आहे. आणि छान भाजून झाले की आपल्याला याला मिक्सर मधून याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. आणि पूड झाल्याच्या नंतर आता आपण समोरची प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे इथे मी अर्धा किलो करवंद छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर या अर्धा किलो करवंदामधून मी फक्त 7-8 करवंदाची चटणी करणार आहे, तर ते बाजूला काढून ठेवलेले आहे. आणि मग बाकीचे मी पूर्ण इथे करवंद घेतलेले आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचं, याच्या आतमध्ये जी बी असते असं कट करून घ्यायचं त्याला. आणि याच्या आतमध्ये बी जी राहते ती काढून घ्यायची आहे. तर तुम्ही हवं तर याचे 4 कापं करू शकता किंवा तुम्ही 2 कापं केले तरी चालतील. आणि हे थोडंसं ट्रिकी आहे, पण बी काढणे गरजेचं आहे. कारण बी जर लोणच्यामध्ये असेल तर लोणचं लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत. तर मी आता इथे संपूर्ण करवंदाचे बिया काढून घेतलेले आहे. ते या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर आता हे करवंद थोडे ओलसर आहेत, कारण आपण याला छान धुतलेलं होतं. त्यामुळे काय करायचं, एक सुती कापड घ्यायचं, असं नॅपकिन घ्यायची आणि छान असं त्याला पुसून काढायचं आहे. जर तुम्ही म्हणजे अर्धा तास जरी थोडंसं पेपरवर किंवा कापडावर पसरवून ठेवलं आणि फॅनमध्ये सुकवलं तरी चालतील. किंवा वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. असं कापडाला छान असं पुसून घ्यायचं आहे, पूर्ण त्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आपले करवंद पूर्ण ड्राय झालेले आहे. तर हे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि यानंतर आता आपण जो तेल थंड व्हायला ठेवलेला होता तो पण थंड झालेला आहे छान. आणि हा छान थंड होऊ द्यायचा आहे, थोडंसं पण कोमट नको. त्यानंतर जो मसाला आपण बनवलेला होता तो मसाला आता यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे पूर्ण. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 चम्मच तिखट, म्हणजेच मिरची पूड टाकून घेत आहे. जर तुमचं तिखट फिकं असेल किंवा जास्त मिरची तिखट नसेल तर तुम्ही 3 चम्मच टाकू शकता, कारण करवंद खूप आंबट असतात, त्यामुळे त्याला तिखट पाहिजे. आणि त्यानंतर मी 1 चम्मचच्या जवळपास मी हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर 4 चम्मच मी इथे मीठ ॲड करत आहे. आणि आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी. तर आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करण्यासाठी स्टीलचंच भांडं घ्यायचं. तुम्हाला लोणचं शक्यतो काचेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये करायचं, कारण लोखंडी वगैरे जे भांडे असतात त्यामध्ये आंबट लोणचं म्हणा किंवा काही अशा गोष्टी करायच्या नसतात. तर आता आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आणि आता हे करवंद आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी याच बाउलमध्ये लोणचं ठेवणार असल्यामुळे, तर म्हणून मी इथेच आता करवंद टाकून घेतलेले आहे.
आणि हे पण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा लोणचा ना खूप मसाला किंवा खूप तेलकटवाला नाही आहे, तर हा कमी तेलाचा कमी मसाल्याचा असा लोणचा आहे. त्यामुळे तुम्हाला बनवायला पण सोपं आणि खायला पण सोपं आहे. आणि हा लोणचा आपल्याला 4 दिवस असंच बाहेर ठेवायचं आहे. फक्त त्यावर आपण एखादं सुती कापड किंवा जी चाळण असते ना, तर त्या चाळणमधली जी पातळसर चाळण असते ती चाळण याच्यावर ठेवायची, म्हणजे हवा पण आतमध्ये जाणार. आणि फक्त रोज याला ढवळायचं आहे. 4 दिवस बाहेर असताना याला म्हणजे ढवळायचं आहे आणि मिक्स करून छान ठेवायचं आहे पुन्हा झाकून. आणि 4 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही याला काचेच्या भरणीमध्ये, म्हणजे हवाबंद भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. हवं तर तुम्ही त्याला वरून सुती कापड पण बांधू शकता किंवा झाकणही लावलं तरी हा लोणचं तुमचं वर्षभर टिकतो. आणि माझ्याकडे खूप असे लोणचं आहे, जसं हळदीचं लोणचं आहे, आवळ्याचं लोणचं आहे. माझ्याकडे 2-2 वर्षापासूनचे लोणचं आहेत. मी याच पद्धतीने करते, अजूनपर्यंत खराब झालेले नाही आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा हा लोणचं. आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा. तर इथे आपला करवंदाचा लोणचा हा तयार आहे आणि मी हा 4 दिवसानंतर काचेच्या भरणीमध्ये ठेवणार आहे. तर आता दुसरी रेसिपी करणार आहोत आपण, ती आहे चटकदार अशी करवंदाची चटणी. आणि ही पण इतकी टेस्टी लागते, तोंडी लावायला तर हे खूप छान असते. तर त्यासाठी मी ते करवंदाचे काप करून घेतलेले आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेला आहे आणि 2 मिरची घेतलेली आहे आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे. यामध्ये तुम्ही अद्रक पण टाकू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी इथे साखर टाकून घेतलेली आहे. तर पाणी न टाकता मी हे मिश्रण छान असं मिक्सरमधून लावून घेते. याची अशी बारीकसर अशी खूप पेस्ट नाही, पण याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ही स्टोअर करून ठेवायची असेल, मला आता ही लगेच खायची असल्यामुळे मी यामध्ये ऑइल नाही टाकलेलं आहे. जर तुम्ही ऑइल टाकलं तर ही तुम्ही 2-3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे ही आरामशीर टिकते. यावर बुरशी वगैरे चढत नाही, ही छान राहते आणि ही इतकी टेस्टी लागते, म्हणजे तुम्ही लोणच्यासारखंच हिला जेवणासोबत पण खाऊ शकता. तर इथे आपल्या दोन्ही पण रेसिपी साध्या सिंपल अशा तयार आहेत. तर रेसिपीज कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.